आणि आपल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसासुद्धा त्यांनी उतरलेला आहे. पण दुसरी साईड जी आहे काळबंडे साहेबांची, ती साईड अत्यंत महत्त्वाची आहे. त्या कोणत्या वस्तीतल्या मुलाला त्यांनी जो आधार देऊन बाहेर काढला ते अत्यंत मुलाचं काम आहे. ज्यांना कोणी आधार नसतो त्या माणसांना आधार देण्याची गरज आहे. गरजूंना जे मदत करतात आणि त्यांना वर काढण्यासाठी प्रयत्न करतात त्याला बौद्ध धर्मामध्ये दानपारमिता म्हणतात. दानपारमितेचं महत्त्व तथागतांनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे काय, गरजू आहेत, पिळलेले आहेत, नाळलेले आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाही, त्यांना मदतीचा हात देणे, त्यांना वर काढणे, हे म्हणजे दानपारमिता जगणे म्हणायचं मला वाटतं. आणि ती दानपारमिता जगणारे आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, निवासी संपादक आयुष्यवान प्रमोद वामनरावजी काळबंडे यांच्या व्यक्तिमत्वामधून मला ते दिसून येत आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. बहुमूल्य अशी प्रेरणादायी त्यांच्या जीवनातली गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामधून वक्त्यांनी आता अगोदरच्या सांगितलं, खंत व्यक्त केली की ते तरुण दिसत नाहीत. सगळीकडे ती स्थिती आहे. कोणत्याही कार्यक्रमाला जा 80 ते 90% सिनियर सिटीजन्स येतात आणि सिनियर सिटीजनची संख्या आपल्या समाजात खूप मोठ्या संख्येनं वाढलेली आहे. कारण सगळे लोक रिटायर झाले. 70च्या 80च्या दशकात त्या लागलेले लोक जवळपास निवृत्त होऊन आता सिनियर सिटीजनच्या या कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. सगळीकडे त्यांचाच जास्त बोलबाला आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते येतात. तरुणांना कुठे वेळ, त्यांचे रोजगारांचे प्रॉब्लेम एवढे भीषण झालेले आहे की तरुण तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. आणि जे नोकऱ्यावरती लागलेले आहे पॅकेजच्या वगैरे, ते तुमच्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून त्यांना कुठे वेळ आहे. 12-12, 13-13, 20-20 घंटे आता त्यांना कॉम्प्युटरच्या समोर बसावं लागते. ह्या नवीन आर्थिक जीवनामध्ये जुन्या नोकऱ्या गेल्या. अगदी 30-30, 35-35 वर्ष नोकऱ्या करून निवृत्त आपण झालो आहे. आरामामध्ये पेन्शन घेतो आहे. तो काळ संपलेला आहे. आता तो काळ आता उरलेला नाही. त्यामुळे तरुणांना काही दोष देता येत नाही. ते तुमच्या कार्यक्रमात, कुठल्याही कार्यक्रमामध्ये तरुणांची उपस्थिती अशी नगण्यच असते. कोणत्याही किती भव्य कार्यक्रम ठेवा, प्रबोधनाला ठेवा, साधारणतः तिथे 90%, 80% हे सिनियर सिटीजनच उपस्थित असतात. त्याला ही परिस्थिती जशी आहे, ही परिस्थिती आलेली आहे. पूर्वी तसं नव्हतं. आता करोडोच्या संख्येचे बेरोजगार आहेत तुमच्या समाजात. 5 न 10 हजारावरती पुण्याला बी झालेले चांगले क्वालिफाईड पोरं आज काम करतायत. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की त्याची काही सीमा नाही. गव्हर्नमेंट त्याच्याबद्दल चिरत नाही. आणि आता खरं म्हणजे पत्रकारितेचं काम काळबंडे साहेब, कुणाला हे जे जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या लेखणीतून उतरले पाहिजे. आणि या जीवन मरणाच्या प्रश्नावरती जनमानसामध्ये जागृती करणं हेच वृत्तपत्राचं खरं म्हणजे प्रमुख काम असतं. त्याला चौथा स्तंभ जे म्हटलं आहे लोकशाहीमधला, फार महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि त्या स्तंभामध्ये आपलं अजिबात प्राबल्य नाही. आता फक्त एक बहुजन सौरभ नावाचा आंबेडकरी एक दैनिक निघतो आहे पेपर, पण त्याची लोक सभासद झालेले नाहीत. आपली लोक नाही सभासद. जास्तीत जास्त गेला पाहिजे तो जनमानसापर्यंत. बहुजन सौरभ, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आणि संध्या राजूरकर कार्यकारी संपादक, हे त्या दैनिक पेपर चालवतात. तुम्ही प्रत्येकाच्या घरी येत असावा असं मला वाटते. बहुजन नाव आहे, बहुजनाने तो वाचला पाहिजे. बहुजन वाचण्याच्या मनस्थितीत नाही. या देशातला बहुजन हा अत्यंत झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे प्रस्थापितांची सत्ता नेहमी फिरून ती येत आहे. 14-19 पुढे ती येऊ घातलेली आहे. 24लाही आलीच आहे. याला कारण आहे, हा ओबीसी जो वर्ग आहे, बहुजनाचा जो वर्ग आहे, तो जागृत नाही. आणि त्यांना जागवण्याचं काम काळबंडे सर आपल्या या सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमानं आपल्याला करायचं आहे. जिकरीचं काम आहे आणि तळागाळातल्या माणसांना जागवायचं काम. बाबासाहेब जसे मुक्यांचे नायक झाले म्हणून पहिला पेपर मूक नायक 1920ला सुरू केला बाबासाहेबांनी. टिळकांनी त्याची जाहिरात छापली नव्हती केसरीमध्ये.
एकच पेपर होता केसरी, मराठा केसरी. त्या काळात टिळकांच्या काळामध्ये त्यावेळेला बाबासाहेबांची एक जाहिरात टिळकांनी छापली होती. तेव्हा बाबासाहेबाला तेव्हा जाणीव झाली की आपलं स्वतंत्र एक पत्रक असावं, साप्ताहिक तरी असावं कमीत कमी. आणि त्या दृष्टिकोनातून 1920ला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावांचा हा पेपर सुरू केला होता. मूक नायक ज्याचं नाव, मुक्यांचा जो नायक, मुक्या लोकांना जागवायचं चेतवायचं जो काम करेल तो मूक नायक. मुक्या लोकांना जागवायचं चेतवायचं आणि त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाबाबत त्यांना जाग करायचं काम करणारा, मुक्या माणसाला बोलते करणारा. इथे लिहिलेच आहे, कालचे सारे मुके आज बोलू लागले आणि तुझ्या सत्यासवे शब्द तोडू लागले. तुझ्या सत्यासवे शब्द तोडू लागले आहे. म्हणजे आज आमच्याकडे शब्दाची किती ताकद आलेली आहे. कवी याच्यातून सांगताय आपल्याला. पूर्वी आपण मुके होतो, बोलू शकत नव्हतो, सगळ्यात बॅकलॉग आहे आपला बोलायचा. म्हणून आपली लोक एकदा माईक सापडला की सोडतच नाही, चान्स तासन तास बोलतात, कारण बॅकलॉग आहे ना. करतील आपल्याला खायलाही चांगलं मिळत नव्हतं आणि बोलायला सुद्धा बंदी होती. हे तर आर्टिकल 19 आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड थॉट. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हटलं जातं ते कोणी दिलं? या मुख्या लोकांना पहिल्यांदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या महामानवानी भारतीय संविधानाद्वारे आर्टिकल 90 द्वारे दिलेलं आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे स्वतंत्रपणे व्यक्त करता आले पाहिजे, तर त्या देशामध्ये लोकशाही नांदू शकते. ज्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही त्या देशामध्ये लोकशाही मूळ धरू शकत नाही, तर धरू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज कोटेड समवेअर. एवढं अभिव्यक्ती लिबर्टी ऑफ फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन. लिबर्टी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन, ए व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बाबासाहेब म्हणाले, माझ्या स्वातंत्र्याच्या आड जर कुणी आलं या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, तर त्याचा मी माझ्या रक्ताचा, माझ्या शरीरामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत विरोध करेन. Such was the personality of Dr. Babasaheb Ambedkar, loving the liberty of thought and expression, which has been granted by Indian Constitution under Article 19. Freedom of expression, freedom of thought, freedom of belief, freedom of faith, freedom of worship. भारताच्या प्रेममध्ये लिहिलेलं आहे. ही लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ. धर्म स्वातंत्र्य आर्टिकल 25. बोलण्याचं स्वातंत्र्य, सरकारच्या पॉलिसीवरती टीका करायचं स्वातंत्र्य, आपले मत प्रदर्शन करायचं स्वातंत्र्य. पहिल्यांदा ज्युडिशियरीवरती आज चारही बाजूनी लोक आपले मत व्यक्त करून राहिले आहेत. 1 ऑगस्ट 2024 जन्म आहे. सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदा आज पब्लिकनी आणि सगळ्या मीडियाने पहिल्यांदा एवढ्या पद्धतीनं धारेवर धरलेला आहे. पहिल्यांदा ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरती टीका करायचा अधिकार नाही. दे कम्स अंडर द एक्सेप्शनल क्लास. ऑल द जजेस ऑफ हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट दे कम्स अंडर द exceptional class. You cannot criticize them, you cannot criticize their judgment. To give the judgment is their freedom. आम्ही कसं जजमेंट द्यावं हा अधिकार त्यांचा आहे, जजेसचा आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा आहे, सुप्रीम कोर्टाचा आहे. हे घटनेनं स्वातंत्र्य दिलं. ज्युडिशियरी इंडिपेंडंट. 4 स्तंभापैकी ज्युडिशियरी हा एक स्तंभ आहे आणि तो कसा आहे आपल्या देशामधला स्तंभ